मनमाड येथे जनजाती कल्याण आश्रमाचा आरोग्य रक्षक प्रशिक्षण वर्ग संपन्न। जनजाती कल्याण आश्रम मालेगाव विभाग जिल्हा नाशिक यांच्या वतीने आरोग्य रक्षक प्रशिक्षण वर्ग दिनांक 1 मार्च 2026 रोजी मनमाड येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उत्साहात पार पडला। नांदगाव, येवला, चांदवड, मालेगाव या तालुक्यातील एकूण 86 आरोग्य रक्षक या प्रशिक्षणासाठी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटन मंत्री निलेशजी पवार यांनी जनजाती कल्याण आश्रमाची भूमिका व कार्याची सविस्तर माहिती दिली। सोमनाथजी पवार यांनी मे महिन्यात दिल्ली येथे नियोजित आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन केले। हक्क, कायदे व अॅट्रॉसिटी प्रतिबंधक कायद्यांविषयी शंकर राऊत यांनी माहिती दिली। दुपारच्या सत्रात डॉक्टर प्रताप गुजराती यांनी सर्पदंशाविषयी विस्तृत मार्गदर्शन केले। नाग, मण्यार, मुणस, कुरसे आदी सापांचे प्रकार, दंशानंतरची लक्षणे व त्यावरील तातडीचे उपचार याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली। तसेच भाजणे, पाण्यात बुडणे आणि हृदयविकार यासारख्या आपत्कालीन परिस्थितींमध्ये घ्यावयाच्या प्राथमिक उपचारांची माहिती देऊन उपस्थितांच्या प्रश्नांचे समाधान केले। यानंतर डॉक्टर निलेश राठी यांनी विविध कारणांनी होणाऱ्या जखमा व त्यावरील उपचार तसेच CPR संदर्भात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचा समारोप जिल्हा संघटन मंत्री निलेश पवार यांनी केला। या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य योजना प्रमुख वसंत महाले, गीतरक्षा जिल्हा प्रमुख नितीन माळी, जिल्हा सदस्य पोपटराव ठाकरे, गोकुळ तांदळे, पवन पवार, मनमाड शाखेचे कार्याध्यक्ष विवेक विजय हातेकर उपस्थित होते। तसेच पल्लवी मंगल कार्यालयाचे विकास काकडे व आनंद काकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। हा प्रशिक्षण वर्ग आरोग्य रक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे कार्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान व कौशल्य मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रबंधभूमीसाठी वैभव भांबर, मनमाड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।